नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. संकष्टी चतुर्थी आणि बुधवार हा संयोग जुळून आला आहे. अशात ही संधी साधण्यासाठी आज मी तुम्हाला 9 उपाय सांगत आहे, ज्यातून कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता आणि गणपती बाप्पाला तुम्ही प्रसन्न करू शकता. गणपतीची कृपा तुमच्यावर राहणार आहे. तर कोणते उपाय आहेत ते आपण पाहतोय. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जे बी मी काही व्हिडिओ अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील आणि एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया देखील लिहायला विसरू नका. तर चला आपण पाहूया. पहिला उपाय म्हणजे जर आपला साथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल, त्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल, तर आज एक कच्चा सुती दोरा तुम्हाला घ्यायचा आहे. तो दोरा घेऊन गणपती समोर ठेवायचा आहे आणि एक मंत्र तुम्हाला मी सांगणार आहे, तो मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. काचा सुती दोरा असतो ना, तो दोरा घ्यायचा आहे. लांब दोरा घ्यायचा आहे, गणपती समोर ठेवायचा आहे. ओम विघ्नेश्वराय नमः, ओम विघ्नेश्वराय नमः, ओम विघ्नेश्वराय नमः हा मंत्र तुम्हाला 11 वेळा जपायचा आहे. नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला 7 गाठी बांधून स्वतः जवळ ठेवावा. असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल. तर हा दोरा आपल्या जवळ ठेवायचा आहे. तुमच्या जी काही साथीदाराची काळजी आहे, तुमच्या मागे काही साथीदाराच्या संकट आहे, ते दूर होणार आहे. तुमच्या नात्यामध्ये कोणताही तणाव निर्माण होणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. दुसरा उपाय म्हणजे व्यवसाय संबंधी समस्येपासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करावे. गणेश चालीसाचा पाठ करायचा आहे. तुम्हाला गणपतीच्या मंदिरात जायचं आहे. तिथं गेल्यानंतर हिरवे मूग आहेत ते तुम्हाला तिथं ठेवायचे आहेत आणि गणेश चालीसाचा पाठ करायचा आहे. प्रत्येक चतुर्थीला तुम्ही असे जर केले तर व्यवसायातील अडचणी लवकर दूर होणार आहेत. हा दुसरा उपाय तुम्हाला शक्य असेल तर हा दुसरा देखील उपाय तुम्ही करू शकता. तुम्ही ह्यातील कोणताही उपाय करा. तुम्हाला काही अडचणी ज्या आहेत ना, त्या अडचणीवर तुम्हाला हे उपाय मी सांगत आहे. तिसरा उपाय म्हणजे जीवनात बल कायम ठेवू पाहत असाल, म्हणजे तुम्ही कायम बल तुम्हाला जीवनामध्ये पाहिजे असेल, बहादूर म्हणून आपली ओळख राहावी अशी इच्छा असेल, गणपतीची विधाने पूजा करावी. तुम्ही गणपतीची विधीपूर्वक पूजा करायची आहे आणि गणपतीला लाल सेंदूर लावायचा आहे. गुळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे. असे केल्याने सन्मान बल प्राप्ती मिळते. बघा, तुम्हाला जीवनात ना बल कायम ठेवायचा असेल तर तुम्हाला हे उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. गणपतीला लाल सिंदूर अर्पित करायचा आहे, गुळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे. असं केल्यामुळे तुम्हाला मान सन्मान भेटणार आहे. तुम्ही कुठेही जावा, तुम्हाला प्रत्येक वेळेस सन्मान हा भेटणार आहे. तर हाही देखील तुम्ही उपाय करायचा आहे. तुम्हाला चौथा उपाय मी सांगत आहे. ऑफिसमध्ये आपल्या सिनियर किंवा बॉस उच्च अधिकाऱ्याशी चांगले संबंध ठेवायचे असतील तर तुम्हाला चतुर्थीला गणपतीला पाया पडून गणपती समोर बसायचं आहे. आसन मांडून बसायचं आहे, म्हणजेच जमिनीवर बसायचं नाही, काहीतरी बसायला घ्यायचं आहे. त्याच्यावरती बसायला बसल्यानंतर मग श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः या मंत्राचा तुम्हाला 21 वेळा जप करायचा आहे. जप पूर्ण झाल्यावर देवाला जास्वंदीचे फूल व्हायचं आहे, अर्पित करायचे आहे. असे केल्याने कार्यस्थळावर आपले संबंध चांगले राहतात. तर हे तुम्हाला जर ऑफिसमध्ये तुम्हाला काही अडचणी असतील किंवा तुमचे संबंध व्यवस्थित नसतील तर हा तुम्हाला उपाय करायचा आहे. तर तुम्हाला मी 5वा उपाय सांगत आहे. जर आपल्याला दाम्पत्य जीवनात गोडवा टिकून राहावा अशी इच्छा असेल तर गणपतीची पूजा करताना हळद, जरा तूप घ्यायचं आहे आणि दोन्ही मिक्स करायचं आहे. देवाला टिळक लावायचा आहे आणि देवासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे. तुमच्या नात्यामध्ये गोडवा कायम टिकून राहणार आहे. असं तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या नवरा बायकोच्या नात्यामध्ये कोणतेही संकट येणार नाही. तुमचं भांडण
भांडण वाद काही कटकटी असतील ते अजिबात होणार नाहीत. तुम्हाला 6वा उपाय मी सांगत आहे, कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात तुम्हाला वाढ हवी असेल त्यासाठी तुम्ही चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि एक मी मंत्र सांगणार आहे, तो मंत्र देखील म्हणायचा आहे. तुम्हाला प्रत्येक चतुर्थीला तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपी आनंदाचे वातावरण तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आणखी वाढ तुम्हाला करायची आहे. तर तुम्ही श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवून ओम ग गणपतीये नम, ओम ग गणपतीये नम, ओम ग गणपतीये नम हा मंत्र तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. असे केल्याने कुटुंबात तुमच्या आनंदी वातावरण राहणार आहे आणि सुख समृद्धी वृद्धी होणार आहे. तुमच्या कुटुंबामध्ये पूर्ण तुमचं घर सुखाने आनंदाने आणि तुमच्या घरातील सर्व जे आहेत व्यक्ती ते सगळे आनंदित राहणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा उपाय देखील करायचा आहे. तुम्हाला आता मी दुसरा उपाय सांगत आहे, 7वा उपाय सांगत आहे. जीवनात प्रगती हवी अशी तुम्हाला वाटत असेल, जीवनामध्ये प्रगती व्हावी अशी मनोकामना तुम्हाला आहे तुमची, पण होत नाही, काहीतरी अडचणी आहेत, तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. गणपतीला रोली आणि अक्षदांनी तिलक करावे. सोबतच गणेश मंत्र म्हणायचा आहे, तो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही गणेशाला अक्षदा आणि तिलक करायचा आहे. तर हळद आणि गोमूत्र किंवा तूप घेऊन त्याचा तुम्हाला तिलक बनवायचा आहे आणि ती तिलक गणपतीला लावायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक मंत्र मी सांगत आहे, तो मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हा मंत्र तर सर्वांना माहिती आहे. हा मंत्राचा जप तुम्हाला 11 वेळा बोलायचा आहे. फक्त 11 वेळा हा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे. तुमच्या अडचणी असतील किंवा काही तुम्हाला जीवनामध्ये तुमची प्रगती होतच नसेल, तुमची प्रगती थांबली असेल, तर हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. आता मुलं अभ्यास करत नाहीत किंवा तुमच्या मुलांमध्ये काही प्रवेश घ्यायचा आहे, मुलांना स्कूलमध्ये पण भेटत नाही, काही तुमच्या समस्या असतील किंवा तुमची मुलं अभ्यास करत नाही, त्यासाठी हा उपाय मी तुम्हाला सांगत आहे. अभ्यासात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत असल्यास किंवा नवीन शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेशासाठी काही समस्या तुमच्या असल्यास, काही कागदपत्र नाही ती आणि तुमचं काही कामच होत नाही, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, चतुर्थीला नारळाला लाल रंगाचा कपडा गुंडाळायचा आहे. बघा, चतुर्थीला तुम्हाला लाल रंगाचा कपडा गुंडाळायचा आहे, नारळाला गुंडाळायचा आहे. मनात आपली मनोकामना व्यक्त करायची आहे, बोलायची आहे. मनामध्ये तुमची बी काही इच्छा आहे, मला ह्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे किंवा ह्याच शाळेत मला ॲडमिशन पाहिजे, हा उपाय तुम्हाला आईने केला तरी चालेल मुलाच्या प्रगतीसाठी. तर मनामध्ये बोलायचं आहे. नारळ गणपतीच्या चरणी अर्पित करायचा आहे. तुम्हाला गणपतीच्या पायावरती नारळ ठेवायचा आहे. असं केल्याने तुमच्या सर्व समस्या ज्या आहेत ती तुमच्या दूर होणार आहेत. नारळाला लाल रंगाचा कपडा गुंडाळायचा आहे. बघा, दुसऱ्या कोणत्याही रंगाचा कपडा गुंडाळायचा नाही, फक्त लाल रंगाचा गुंडाळायचा आहे आणि पायावरती त्यांच्या चरणावरती तुम्हाला अर्पित करायचा आहे. शेवटचा 9वा उपाय तुम्हाला मी सांगत आहे. विद्यार्थ्याच्या क्षेत्रात प्रगती करू इच्छित असणाऱ्यांनी चतुर्थीला दुर्वाच्या 7 जोड्या तयार करून गणपती मंदिरात ठेवायच्या आहेत. तुमचा मुलगा तुमची प्रगतीच होत नसेल किंवा प्रगती थांबली असेल, तो कोणाचाही ऐकत नाही, अभ्यास करत नाही, तर हा उपाय आईने मुलासाठी जरूर करा. त्याच्या क्षेत्रामध्ये प्रगती नक्कीच होणार. त्याची जी काही इच्छा आहे ती इच्छाही पूर्ण होणार आहे. प्रत्येक चतुर्थीला दुर्वाच्या 7 जोड्या घ्यायच्या आहेत, तयार करून घ्यायच्या. गणपती मंदिरात तुम्हाला जायचं आहे आणि ह्या जी जोड्या आहेत दुर्वाच्या ती मंदिरात जाऊन गणपतीला अर्पित करायच्या आहेत, गणपती समोर ठेवायच्या आहेत आणि कापराने गणपतीची आरती करायची आहे. असं केल्याने तुमच्या शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळणार आहे. तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही. विद्यार्थ्यांना हा उपाय करण्यासारखा आहे. विद्यार्थ्यांनी नक्की हा उपाय करा. जर विद्यार्थ्यांना जमत नसेल तर त्यांच्या आईने देखील हा उपाय करायचा आहे. तुमची मुलं ऐकत नाहीत किंवा काही कटकटे असतात तर हा तुम्ही
गणपती बाप्पा हा विद्येचा देवता आहे, त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही जरूर करू शकता. त्यांच्या काही इच्छा असतील त्या इच्छा दूर होणार आहेत. तर आईनं मुलासाठी हा नक्की उपाय करा, किंवा स्वतः मुलाने केला तरी पण चालणार आहे. तर हे 9 पैकी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काही संकट आहेत, कोणतं एक ह्यातलं संकट असेल तर हा उपाय तुम्ही जरूर करायचा आहे. गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्या जी काही इच्छा आहेत त्या 100% पूर्ण करतातच. बाप्पा आपले विघ्न दूर करतात हे सर्वांना माहिती आहे. कितीतरी लोकांनी गणपती बाप्पाचा अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामुळे हा तुम्ही उपाय चतुर्थीलाच करायचा आहे. ते मी आज तुम्हाला उपाय सांगितले आहे, त्याच्यापैकी तुम्ही कुठलाही एक उपाय करू शकता आणि तुमच्या घरात काही विघ्न असेल ना ते दूर करणार आहेत बाप्पा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.